हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ब्रोकोलीची मिक्स भाजी. आलू वगैरे टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये. टोमॅटो, कांदा, वाटाणे, आलू आणि ब्रोकोली हे चिरून घेतलेले आहे. थोडंसं गरम पाण्यामध्ये आपल्याला ब्रोकोली काढून घ्यायची आहे. वास वगैरे असेल तर निघून जाते, काही कीड वगैरे असेल तर निघून जाते. आणि अशा प्रकारे मी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल पण गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची आपल्याला. आणि तडकल्यानंतर आपल्याला कांदा, आलं लसूण पेस्ट, साधी सिंपल भाजी करणार आहोत आपण. आणि आज 2 पदार्थ बनवणार आहे आपण ब्रोकोलीची. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर इथे आता पूर्ण व्यवस्थित परतवून घ्यायचं आपल्याला कांदा आणि आलं लसूण. आणि यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. तर चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये टमाटर टाकायचं आहे, जेणेकरून टमाटर थोडंसं शिजेल. आणि मग आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे सुके मसाले. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि आता याच्यामध्ये सुके मसाले घातलेले आहेत मी. तर इथे हळद, लाल तिखट, धने पावडर आणि थोडासा काळा मसाला घातलेला आहे. आणि कसुरी मेथी. तर ते थोडंसं फ्राय करून घेतलं मी. आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे भाज्या. तर ही पण टेस्टी भाजी आहे, मिक्स भाजी आहे. तर तुम्ही नुसतं ब्रोकोली पण करू शकता किंवा मग मिक्स भाजी पण करू शकता. तर टिफिनसाठी मुलांसाठी खूप छान आहे भाजी. आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे. आणि पाण्यावरती शिजवून घ्यायची आहे, किंवा तुम्ही पाणी घालूनसुद्धा शिजवू शकता. तर यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेते. तर तुम्ही ताटावर पाणी घालूनसुद्धा वाफवून घेऊ शकता भाजीला. ती पण टेस्ट छान येते. जर तुम्हाला थोडासा रस्सा पाहिजे असेल भाजीला, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता. आणि झाकण ठेवून घ्यायचं. थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी. तर बघू शकता तुम्ही. तर भाजी पूर्ण शिजेलही, देठ वगैरे जर असेल ते. आणि आता आपली भाजी पण तयार झालेली आहे. तर